व्यक्तिमत्व. म्हणजे त्यांच्या आठवणी सांगण्याचं हे स्थान नव्हे, पण एक साधी गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते की समाजाच्या कुठल्या कुठल्या थरापर्यंत गरिमा जाऊन पोचलेले होते. आपण महाराष्ट्रातल्या उत्तम साहित्यिकांचं, उत्तम शास्त्रज्ञांचं किंवा उत्तम प्रतिभावंतांचं आत्मचरित्र जर वाचलं तर आपण भटकरांचं आत्मचरित्र वाचा, माशेलकरांचं वाचा, किंवा परवाच मी कुरुंदवाडच्या राणीसाहेबांचं एक आत्मचरित्र वाचलं. नाना प्रकारच्या लोकांनी आपापली आत्मचरित्र लिहिलेली आहेत. ह्या सगळ्यांच्या आयुष्यात त्यांना कधी ना कधीतरी एका ओळीचा स्पर्श झालेला आहे, आणि ती म्हणजे पराधीन आहे जगती पुत्रमान. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं मन व्यापून टाकलेला असा एक कवी. आणि मला आठवतंय की 1977 डिसेंबरमध्ये गरिमा गेले 14 तारखेला, आणि नंतरची जी एक त्यांची अंतिम यात्रा निघाली, अक्षरशः म्हणजे अनेकांनी त्यावेळेच्या पुणेकरांनी अशी आठवण काढली की नरहर चिंतामणी केळकरांच्या नंतर अशा तऱ्हेची विराट अंत्ययात्रा ही गरिमांची निघालेली होती. त्याच अंत्ययात्रेत स्वतः शरदरावजी पवारही आलेले होते, आणि ते बाबूरावजी पारखे या मंडळींचा असा विषय झाला की गरिमांचं निर्वाण तर झालेलं आहे, पण ते साहित्य रूपाने आपल्यात आहेत, तर ह्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून मराठी जनतेनं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे शरदरावांचे उद्गार मला अजूनही आठवत आहेत की आता तुम्ही काही करायचं नाही, जे काही करायचंय ते समाज करेल. आणि त्यातून गरिमा प्रतिष्ठानची निर्मिती झाली 1 वर्षानंतर. मला आठवतंय की पहिला गरिमा सप्ताह आम्ही 1978 मध्ये सादर केला. त्यावेळेला शंतनुराव किर्लोस्करांनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं. बाबूजींनी गीतरामायण सादर केलं, श्री रामचंद्रांनी गीत गोपाल सादर केलं, आणि सचिन शंकरनी कथाही रामजींची सादर केलं. महाराष्ट्रातले महान कलावंत त्या निमित्ताने त्या व्यासपीठावर आले, आणि तिथून एक प्रकारची परंपरा सुरू झाली की महाराष्ट्रातले प्रतिभावंत साहित्यिक, अनेक क्षेत्रातले मान्यवर हे गरिमा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत असत. मी आपल्याला सांगतो की 1979 मध्ये गीत रामायणाचा रजत महोत्सव साजरा झाला. त्या रजत महोत्सवात सुधीर फडक्यांच्या सुलश्री प्रतिष्ठानबरोबरच गरिमा प्रतिष्ठानही सहभागी झालेलं होतं. आणि पुण्याच्या टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर तो विराट कार्यक्रम सादर झाला. गीत रामायणासारख्या कलाकृतीचं एक त्याला साजेस असं त्याला महोत्सवाचं रूप देण्यात सुलश्री प्रतिष्ठानच्या बरोबरीनं गरिमा प्रतिष्ठानचाही वाटा होता. आणि गंमत म्हणजे त्याच्यानंतर गीत रामायणाचा सुवर्ण महोत्सव आणि हिरक महोत्सव हाही साजरा करण्याचं भाग्य गरिमा प्रतिष्ठानला लाभलं. आणि आपल्याला सांगतो, गरिमा स्वतः नेहमी म्हणत असत की मी गेल्यानंतर माझं काही फारशी लोक आठवण काढणार नाही. त्यांचं स्वतःच वाक्य असं होतं, एक काळी चौकटी म्हणजे वर्तमानपत्रात की गरी माडगुळकर नावाचे कवी गेले, बस समाज मन विसराळू असतं, ते झटकन सगळे विसरून जातात. पण मला हे सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की गरिमा जाऊन इतकी वर्ष लोटली तरी सुद्धा रसिक मनातली गरिमांची आठवण ही तितकीच ताजी आणि टवटवीत आहे. आणि ह्यासाठी कुणीतरी जागर करावा लागतो सतत. महाराष्ट्रात अनेक मान्यवर साहित्यिक होऊन गेले, आचार्य आत्रे असतील, नासी फडके असतील, परंतु ते नाव जागतं ठेवावं लागतं. त्याच्या निमित्ताने विविध ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. ते काम गरिमा प्रतिष्ठाननी जवळजवळ गेली 48 वर्ष केलेलं आहे. आणि यात अर्थातच आम्हाला महाराष्ट्राच्या शासनाचा अतिशय मदत झाली. म्हणजे शासनाची पहिली मदत शरदराव मुख्यमंत्री असताना त्यांनी केली. एकदा बॅरिस्टर अंतुलेंनी मदत केलेली मला आठवते. ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल त्याची शासन संस्थेनंही मदत केली. समाजाने तर आपला नेहमीच उदार हस्ते आपल्याला मदत केलेली आहे. आणि खरं सांगायचं तर अलीकडे तर आम्ही मदतीसाठी कोणाकडे जातही नाही. तुम्हाला सांगतो, गरिमांच्यावर
अपरिमित निष्ठा असणारी, जसं मिलिंदरावांच्या बद्दल आपण म्हणतो की शिवाजीरावांचं वक्तृत्व हे त्यांचं आयुष्य व्यापून टाकणारं ठरलेलं आहे, तसंच आज महाराष्ट्रात असे असंख्य रसिक आहेत की ज्यांचं आजही आयुष्य गरिबांच्या आठवणीने व्यापून टाकलेलं असतं. अशी मंडळी आवर्जून येतात आणि गदिमा प्रतिष्ठानला देणग्या देतात आणि त्याच्यावर गदिमा प्रतिष्ठान पुढे पुढे चाललेले. सुरुवातीच्या काळात बाबूरावजी पारखे, आप्पासाहेब चाफळकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे डॉक्टर पटवर्धन, राजाभाऊ मुंगळवेडेकर अशी वेगवेगळ्या विषयातली मंडळी या प्रतिष्ठानामध्ये सामील झालेली होती. कालांतराने विसुभाऊ आरेकर अध्यक्ष झाले, माझी आई काही काळ त्याची अध्यक्ष होती आणि सातत्याने हा कार्यक्रम गेली 48 वर्ष आपण करत राहिलो. आणि तुम्हाला सांगू की महाराष्ट्रातले यच्चयावत नामवंत कलाकार हे या गरिमा पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. म्हणजे पु ल देशपांडे, सुधीर फडके यांच्यापासून आशा भोसले, माणिक वर्मा, किती नावं सांगावीत, साहित्यिक सुद्धा. नाग देशपांडेंना आपण आवर्जून त्यांना ते पारितोषिक दिले. अर्थात ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नव्हते, परंतु त्यांच्या मुलांनी तिचं पारितोषिक घेतलं. त्याच्यानंतर आपण एक चैत्रबन पुरस्कार केला. मला आठवतंय पहिला चैत्रबन पुरस्कार हा सुधीर मोघ्यांना आपण दिलेला होता आणि तिथून ती परंपरा चालूच आहे. अगदी अलीकडे आपण विद्या प्रज्ञा पुरस्कार म्हणून सुरू केला. याचं कारण असं की गरिबांच्या पत्नी विद्याताई, माझी आई, ही स्वतः अतिशय उत्तम गायिका होती. एकेकाळी मंगेशकर कुटुंब हे आमचं कोल्हापूरला आमच्या शेजारी राहणारं कुटुंब होतं आणि अनेकदा म्हणजे विद्याताईंनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही लताबाईंच्या सुद्धा थोडीशी आधी केलेली. म्हणजे ज्या वेळेला 42 साली गदिमांचं आणि विद्याताईंचं लग्न झालं तोपर्यंत त्यांच्या 40 रेकॉर्ड्स HMV काढलेले होते. त्या 40 पैकी काही आज उपलब्धही आहेत. आणि मी परवा हृदयनाथांच्याकडनं एक अशी त्यांनी आठवण कळली ते बोलत असताना की एखादं गाणं विद्याताईंच्याकडे नंतर लग्नानंतर सुद्धा लोक यायचे त्यांच्याकडे की आता ही गाणी आहेत की तुम्ही म्हणा वगैरे. तेव्हा विद्यार्थी स्वतः सांगायचे की हे तुम्ही आता लताकडे जा, ती गाईल अतिशय चांगलं. आणि लताबाईंच्याकडून मी हे ऐकलेलं आहे किंवा माझ्या आईने तिच्या आत्मचरित्रात लिहिलंय की तिचं जे पहिलं गाणं होतं, चांदाची किरणे विरली प्रीतीच्या माझ्या राजा वाट किती पाहुरे, हे गाणं लताबाई अतिशय सुंदर गायच्या. आणि एवढंच नव्हे तर ते विद्याताईने विचारत की वहिनी तुमच्यासारखं मला जमतंय ना. लताबाईंसारख्या गायिकेने हे विचारणं हा विद्याताईंचा सन्मान होता असं मला वाटतं. तर अशा तऱ्हेच्या विविध परंपरा आमच्या प्रतिष्ठाननी चालू ठेवलेल्या आहेत. लवकरच 2-2.5 वर्षांनी मला वाटतं आमचा 50वं वर्ष पूर्ण होईल. त्यानिमित्ताने काही विशेष कार्यक्रम करण्याचेही आमचे संकल्प आहेत. आणि आजची आमची कोअर टीम आहे, अतिशय उत्साही आहे. काही तरुण मंडळी त्यात सामील झालेली आहेत. आणि खरं सांगायचं ना तर असंख्य गरिमा प्रेमींच्या प्रेमावरच हा ट्रस्ट चाललेला आहे आणि अव्याहतपणे पुढे चालू राहणार आहे. आज या निमित्ताने आणि शिवाजीरावांसारख्या, मी स्वतः शिवाजीरावांचं अनेकदा भाषण ऐकलेलं आहे. म्हणजे आता निवेदिकेनं सांगितलं बोलता बोलता की मिलिंदराव तुम्ही त्यांची शैली, तर शिवाजीराव हे काही वेगळंच व्यक्तिमत्व असं. म्हणजे एखादा सहज उदाहरण द्यायचं तर मी असं म्हणेन की सुनील गावस्करांच्या बद्दल असं म्हटलं जायचं की काही चेंडू सावकाश खेळल्यानंतर त्यांची चेंडूवर इतकी नजर बसायची की कशाही त्याचा चेंडू त्याला काही फुटबॉल सारखा दिसायचा आणि मग ते लीलया मारायचे, ज्या दिशेला ते मारून ठरवायचे त्या दिशेला ते तो टोलवत असत. तसं मला वाटतं की शिवाजीरावांचं भाषेवर इतकं विलक्षण काय म्हणायचं त्याला प्राबल्य होतं किंवा त्याच्यावर कमांड होती. ही शब्दांचे खेळ ते इतके लीलया करत असत की खरोखरी मला आठवते की आम्ही आता प्रकाशही समोर बसलाय, उल्हासही आहे, आम्ही दिपून जायचो त्यांच्या भाषण शैलीनं. तर मिलिंदरावांच्यातही तो अंश आलेलाच आहे. आज महाराष्ट्रातल्या महनीय वक्त्यांपैकी ते एक आहेत. त्यांनाही आपण या निमित्ताने शुभेच्छा देऊया. आणि शिवाजीराव भोसलेंची परंपरा चांगली चालवण्यासाठी तुमच्या स्मृती समितीनं खरोखरी महाराष्ट्रात, मला आठवते आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला एक वक्तृत्व तेजक सभा नावाची पुण्यात आता आहे की नाही मला माहिती नाही,
पण शाळेतल्या वक्तृत्वाला उत्तेजन देणारी अशी ती एक संस्था होती आणि खरोखरीच चांगल्या वक्त्यांना तिथे स्फूर्ती मिळत असते. आपल्या तऱ्हेनं अशा तऱ्हेची एक स्पर्धा कॉलेज महाविद्यालयात सुरू होणं ही खरोखरीच चांगली गोष्ट आहे. आणि माणसात अनेकदा सुप्त गुण असतात, तर ते चार लोकांच्या समोर बोलायची सवय झाल्यानंतर वाढत जातात. आणि कुणी सांगावं, कदाचित मिलिंदराव तुम्हालाही याच्यातनं 4-5 चांगले शिष्य मिळू शकते. तर या निमित्ताने शिवाजीरावांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. गरिमा प्रतिष्ठानचा आपण या निमित्ताने सन्मान केला, त्याबद्दल प्रतिष्ठानच्या आम्हा सर्व विश्वस्तांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि प्रतिष्ठानचं ज्याला गरिमा आनंद युग असं म्हणत असेल, त्याचा जो एक 30-35 वर्षाचा, आणि तुम्ही बघा त्या काळात नुसतं प्रतिभावंतांचं पीक आलं होतं. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की प्रतिष्ठानच्या सुरुवातीच्या वर्षात आम्हाला असा प्रश्न पडायचा की अरे पुरस्कार कोणाला द्यायचा, कारण पुरस्कार एक आणि योग्य व्यक्ती अनेक असायच्या. आता थोडस उलट झालंय ही गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा प्रतिष्ठान आपलं काम पुढे चालू ठेवणार आहे. काळानुरूप त्यात बदल केले जातील, नवीन मंडळी येईल, पण ज्या एका निष्ठेनं आम्ही सर्व काम करतोय त्याच निष्ठेनं आम्ही पुढेही काम करत राहू, एवढं प्रतिष्ठानच्या वतीनं आश्वासन देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.